इतिहासाला धडकी बसवेल अशा प्रकारचं धाडस ज्याने केलं ती तारीख होती 6 जून 1674. दगाड मातींच्या या स्वराज्यामध्ये सुवर्ण अलंकारानं एक सिंहासन रचलं गेलं, सजलं गेलं. ती तारीख होती 6 जून 1674 रोजी. रयतेच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून अंधारामध्ये सूर्य पेरणाऱ्या राजानं तारीख निवडली होती 6 जून 1674. 1674 रोजी यात 700 वर्षाच्या गुलामगिरीला झुगारून देऊ स्वराज्याचा सूर्य जो पेरला गेला त्या 6 जून 1674 रोजी सर्वांचा शिवबा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवराज्याभिषेक त्यांचा झाला. आणि हीच तारीख आज 352 वर्षानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या रोमामध्ये एक नवा रोमांच उभा करीत असतं. हा सगळा इतिहास, या इतिहासाच्या अनेक दाखले, संदर्भ, ऐतिहासिक गोष्टी आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. परंतु या निमित्तानं पुन्हा एकदा आपण याच्या ऐतिहासिक संदर्भ काय आहेत, पुराभिलेख या बाबतीत काय कागद घेऊन हे शिवप्रेमींच्या समोर येतो हे सगळं जाणून घेऊया. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये मुख्य अभिलेखाधिकारी पुराभिलेख विभागाचे गणेश कुमार खोडके आहेत आणि त्याच पद्धतीनं माझ्यासोबत माझे सहकार्यानी इतिहासप्रेमी विक्रमजी रेपे सुद्धा आहेत. सर, आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत करतो. मनामध्ये हा प्रश्न एक निर्माण होतो की 6 जून 1674 352 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी हा विचार आपल्या मनामध्ये आणला आणि त्याची खऱ्या अर्थानं पूर्ती करायला सुरुवात केली. पण 6 जूनच तारीख निवडण्यामागं काही ऐतिहासिक कारण आहे का, काही त्याला संदर्भ आहेत का? शिवराज्याभिषेकाचा जो सोहळा आहे त्याचं जर आपण महत्त्व बघायचं झालं तर ती 6 जूनची तारीखच महाराजांनी का निवडली त्याच्या मागे सुद्धा बरेच शास्त्रीय कारणं आपण त्याचा तर्क करू शकतो किंवा त्याची माहिती आपण घेऊ शकतो. शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्या इथे या प्रदेशावरती एवढी राजवट आपल्या इथे होती, मग ती मोगल असतील, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, तर या सत्तेचं प्राबल्य या आपल्या या सगळ्या भागावरती होतं. त्यामुळं एकतर बोलीभाषेमध्ये त्यांचे येणारे शब्द फारसी असतील, उर्दू असतील, त्याच पद्धतीनं कालगणना सुद्धा जी ती कालगणना सुद्धा त्यांचीच आपल्या याच्यामध्ये वापरली जाते. मग आपली शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या कालखंडातली कागदपत्र जर आपण बघितली तर ती सगळी मुसलमानी कालगणनेवरती आधारित. म्हणजे कुठल्याच कालखंडामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये कुठलाच डॉक्युमेंट हा ब्रिटिश तारखेवरती आपल्याला बघायला मिळतो. शिवराज्याभिषेकानंतरचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला शिवाजी महाराजांनी जो शिवशक निर्माण केलं त्याच्यावरचे आपल्याला बघायला मिळतात. पण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर सगळ्याच राजवटींनी ही मुसलमानी कालगणना प्रचारात आणलेली आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यातला सगळ्यात प्रमुख जो कालखंड आहे, प्रमुख जी कालगणना ती फसली कालगणना म्हणून ओळखली जाते. तो एक मुसलमानी कालगणनेचा जो प्रकार, ती फसली कालगणना म्हणजे काय की ज्यावेळी फसल आपली शेतामध्ये आपण लावणी करतो, पीक लावतो, तर तो जो कालखंड आहे म्हणजे पावसाळ्याची सुरुवात, मृग नक्षत्राची सुरुवात. आता आपण इन जनरली आता सुद्धा जरी बघितलं तर आपल्याकडे शेतकरी लोक जून महिन्यात पावसाळा जसा सुरू होतो तिथून ती शेतीची कामं सुरू होतात. शेतीची लागवड असेल, मग त्या पुढच्या गोष्टी सगळ्या त्या करायला सुरू होतात. तर 6 जून ही जी तारीख आहे ही मृग नक्षत्राच्या सुरुवातीची तारीख असल्यामुळे आणि आपला हा सगळा जो काही महाराष्ट्रातला जो रयत होती किंवा जो काही कष्टकरी वर्ग होता यांचं उत्पन्नाचा प्रमुख स्रोत होता तो शेतीचाच होता. म्हणजे आत्ता सुद्धा आपण बघितलं तर एवढी टेक्नॉलॉजी आपली पुढे गेलेली आहे, पण सगळ्यात बेसिक जर आपल्या ह्याच्यातलं जर कुठलं स्रोत असेल उत्पन्नाचा तर तो शेतीचाच. तर त्या शेतीलाच महत्त्व देऊन महाराजांनी मृग नक्षत्राच्याच मुहूर्तावरती शिवराज्याभिषेकाचा संकल्प केला आणि 6 जून 1674 किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक करून घेतला. आणि त्याचमुळे कदाचित रयतेचा राजा आणि शेतकऱ्यांचा राजा कैवारी म्हटलं जातं. कदाचित त्याचे संदर्भ सुद्धा त्याचा अनुषंगाने आपल्याला जोडता येतील. सर, त्याच्यानंतर मनामध्ये एक प्रश्न येतो की महाराजांकडे इतके गड होते, इतके किल्ले होते, प्रत्येक किल्ल्याचं वेगवेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्य आहे. पण महाराजांनी निवडत असताना माझा शिवराज्याभिषेक जो आहे तो फक्त रायगडावरतीच व्हायला पाहिजे, याच्या मागे महाराजांची काय अटकळ होती, काय बांधणी होती?
तसं बघायला गेलं तर गड किल्ल्यांचं महत्त्व आपल्या मराठ्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. कारण महाराजांचं एक पत्र उपलब्ध आहे. ते पत्रामध्ये कारकून लोकांनी शिवाजी महाराजांना एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की आपलं जे दरवर्षीचं बजेट आहे त्या बजेटमध्ये आपण किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकामासाठी बराचसा खर्च आपण करतो. त्यामुळे इतर गोष्टींसाठी पैसे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. तर आपण किल्ल्यांसाठी एवढं का हे करतो, खर्च करतो. तर महाराजांचं त्याच्यावरचं उत्तर होतं की एक किल्ला त्याचं जर आपण व्यवस्थित बांधणी केली, त्याचं जर भक्कमपणा व्यवस्थित केला, तर उद्या जर औरंगजेब बादशाह सुद्धा जरी महाराष्ट्रात आला आणि त्यानं जर की आपलं मराठ्यांचं साम्राज्य धुळीला मिळवण्याचा जर त्यानं प्रयत्न केला, तर एक किल्ला जर वर्षभर लढला तर औरंगजेबाची हयाती आहे ती फक्त 10-12 किल्ले घेण्यामध्येच निघून जाईल. कारण त्यावेळी औरंगजेबाचं वय 70-75च्या आसपास तो होता. म्हणजे अगदी उतरत्या वयाला तो लागला. म्हणजे महाराजांनी ते धोरण सुद्धा लक्षात घेतलेलं की आज न उद्या औरंगजेब हा 100% मराठ्यांचं साम्राज्य बोलण्यासाठी महाराष्ट्रात येणार असतो, स्वराज्यामध्ये येणार. आणि पुढच्या काळात आपण जर बघितलं तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि पुढच्या एक 2-3 वर्षामध्येच औरंगजेब हा महाराष्ट्रामध्ये आला. मग किल्ल्यांचं जे महत्त्व असल्यामुळं स्वराज्य निर्मितीपासून या किल्ल्यांनी किंवा सह्याद्रीनं आपल्या मराठ्यांना खूप मोठं पाठबळ दिलं होतं. महाराजांचं जर हयातीचा पूर्ण विचार केला तर 1630 ते 1680 एक महाराजांचं एक 50-53 वर्षाचं आयुष्य. तर एवढ्या याच्यामध्ये कमीत कमी 26-27 वर्ष महाराजांचं जे वास्तव्य झालं म्हणजे 1645 पासून ते 1672-73 पर्यंत हे राजगड किल्ल्यावरती झालं. पहिली राजधानी. आणि त्याचं जर आपण राजगड किल्ल्याचं वैशिष्ट्य बघितलं तर शिवाजी महाराजांना आपण लास्ट फोर्ट आर्किटेक्ट आपण म्हणतो. राजगड किल्ला बघितल्यानंतर कळते की शिवाजी महाराज म्हणजे काय. कारण तो किल्ला जो आहे त्याचं रचना जी आहे ती स्वतः महाराजांनी डेव्हलप केली. आणि ते बघितल्यानंतर त्या सुवेळा माची असेल, पद्मावती माची असेल किंवा राजगडवरचा बाले किल्ला असेल, हे बघितल्यानंतरच शिवाजी महाराज म्हणजे काय व्यक्तिमत्व होतं आणि त्यांनी तो स्वराज्य निर्मितीचा जो काही प्रयत्न केला तो किती म्हणजे अगदी त्याच्यात हे करून केलेला होता ते लक्षात येतं. इतके वर्ष राजगड किल्ल्यावरती महाराजांचं वास्तव्य झालं. अगदी शाहिस्तेखानाची फजिती असेल, अफजल खानाचा वध असेल, सुरतेची 2 वेळा झालेली लूट असेल, त्याच्यानंतर आग्र्यावरून सुटका असेल, पावनखिंडीचं युद्ध असेल, हे सगळे जे काही इव्हेंट महाराजांच्या आयुष्यात झालेले खूप महत्त्वाचे इव्हेंट आहेत. तर या सगळ्याचा साक्षीदार राजगड किल्ला. म्हणजे अफजल खानाच्या वधानंतर सुद्धा प्रतापगडच्या पायथ्याला त्याला मारलं तर त्याचं जे छाटलेलं मुंडकं होतं त्याचं शिरच्छेद झाल्यानंतरचं ते मुंडकं सुद्धा जिजाबाईंना दाखवण्यासाठी म्हणून राजगड किल्ल्यावरती आलं. जिजाबाईंनी ते बघितल्यानंतर राजगड किल्ल्याच्याच बाले किल्ल्याच्या एका बुर्जामध्ये त्याची व्यवस्था केली, ते चिन्हलं तिथं आणि तिथं दिवाबत्तीची व्यवस्था सुद्धा केलेली. म्हणजे हे किल्ल्याचं महत्त्व राजगडचं महाराजांच्या आयुष्यामध्ये खूप होतं. पण ज्यावेळी 1655-56 दरम्यान जावळीचे जे मोरे आहेत, चंद्रराव मोरे यांनी ज्यावेळी शिवाजी महाराजांना विरोध केला स्वराज्य निर्मितीच्या कार्यामध्ये, ज्यावेळी महाराजांनी त्यांना विचारलं की आपण या कामामध्ये आम्हाला सहकार्य करा, तर चंद्रराव मोऱ्यांनी महाराजांना एक प्रश्न केला की तुम्ही कुठले राजे. कारण ते यांना राजे मानतच नव्हते. ते जसं ते आदिलशाहीचे चाकर होते तशाच पद्धतीनं ते शिवाजी महाराजांना सुद्धा एक जागीरदार किंवा ते एक चाकर आहे अशा पद्धतीनंच ते त्यांच्याकडे बघत होते. आणि त्यांना पहिली गोष्ट हे स्वराज्य निर्मितीचं जे महाराजांचं जे प्रयत्न होते हे पटत नव्हते, त्यामुळे ती विरोधच करायची. मग महाराजांनी 1655-56ला जावळीचं जे खोरं आहे म्हणजे त्या जावळी खोऱ्याचं सुद्धा खूप महत्त्व आहे त्या काळात. तर तिथं जाऊन चंद्रराव मोऱ्यांचा पाडा होता. चंद्रराव मोरे तिथून निघाले, ते काही काळ रायरीच्या किल्ल्यावरती वास्तव्याला होते. तिथं सुद्धा जाऊन महाराजांनी रायरी किल्ल्याला वेढा दिला आणि तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. त्या युद्धामध्ये महाराजांच्याकडे सगळ्यात महत्त्वाच्या 2-3 गोष्टी आहेत. एक तर जावळीचं खोरं, त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये असणारा भोरप्याचा डोंगर जिथं महाराजांनी नंतरच्या काळामध्ये प्रतापगडाची उभारणी केली त्या भोरप्याच्या डोंगरावरती, आणि त्याच पायथ्याला अफजल खानाचं युद्ध झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायरीचा किल्ला, तोच पुढं किल्ले रायगड म्हणून आपण त्याला ओळखतो. तर तो रायरीचा किल्ला महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यावेळी आला.
तो किल्ला बघितल्यानंतर महाराजांनी त्या किल्ल्याचं वर्णन केलेलं आहे. जे सभासदानं त्याच्या सभासद बकरीमध्ये महाराजांचा जो आद्य चरित्रकार त्यानं त्याच्यामध्ये केलेला आहे. तो म्हणतो की शिवाजी महाराजांनी किल्ला बघितल्यानंतरच गड बहुत चकोर, चौतर्फा कडियावरती गवत उगवत नाही, पर्जन्यकाळी गवत उगवण्याची शक्यता नाही आणि दोंडा तहसील एकच आहे. त्यामुळं महाराज अगदी संतुष्ट झाले तो किल्ला बघून आणि महाराजांनी त्याच वेळी ठरवलं की तख्ताच जागा हाच गड करा. ही घटना कधीची आहे 1655-56 आणि महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे 1674. म्हणजे तो किल्ला ज्यावेळी ताब्यात आला त्याच वेळी महाराजांनी ठरवलं की राजगडपेक्षा, कारण राजगडचं जर आपण भौगोलिक जर परिस्थिती बघितली तो सुद्धा अभेद्यच आहे, पण राजधानीचं ठिकाण म्हणून महाराजांना जे बांधकामं तिथे करून घ्यायची होती तेवढा परिसर राजगड किल्ल्यावरती उपलब्ध होत नाही. सर, हे बरेच आपण संदर्भ दिले. आपल्याकडे पुराभिलेख विभागाकडे याचे काही संदर्भ दिसतात का? पुराभिलेख खात्यामध्ये कसं आहे की शिवाजी महाराजांच्या काळातले एक सरासरी 238 ते 240 डॉक्युमेंट इतिहासामध्ये आतापर्यंत उजेडत आले. त्यातली अस्सल जी कागदपत्र आपण ज्याला म्हणतो ज्याच्यावरती महाराजांचा शिक्का आहे किंवा त्यावेळेच्या मुद्रा उमटवलेल्या, तर अशी महाराजांच्या काळातली 35 डॉक्युमेंट या आमच्या पुराभिलेख खात्यामध्ये जतन केली. आणि बाकीची मग बऱ्याच ठिकाणी म्हणजे भारत इतिहास संशोधन मंडळ असेल, डोळ्याचं विकाराजवळी संशोधन मंडळ आहे, काही इतिहास अभ्यासक आहेत, आपल्या औंधचं म्युझियम आहे, तर अशा ठिकाणी काही कागदपत्र आजही बघायला मिळतात. शिवाजी महाराजांचा इतिहासाचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर हे डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे. आणि जुन्या काळातले जे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, जसे की वासी बेंद्रे असतील, जदुनाथ सरकार असतील, सेतुमाधवराव पगडी असतील, या लोकांनी ही कागदपत्र अभ्यासून या घटनांचा क्रमवार त्यांनी तपशील मांडले. मग याच्यामध्ये काही बकरी सुद्धा त्याचा उपयोग केला गेलेला आहे, काही परकीय इतिहासकारांनी लिहून ठेवलेल्या नोंदी आहेत परकीय राजवटींचे, तर त्याच्यातून या सगळ्या घटनांचा आपल्याला परामर्श घ्यायला लागतो. रायगडला आपण पण बऱ्याच वेळेस गेला. तुमच्या दृष्टिकोनातून विक्रमजी रायगड कसा बघता तुम्ही? रायगड जर आपण नैसर्गिक स्थान बघितलं तर तो एकतर उंचीवरती आहे, हे सहजासहजी सरांनी सांगितल्याप्रमाणे तो अभेद्य आहे, सहजासहजी शत्रूला तो घेता नसता. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राजगड बरोबरच रायगडची निर्मिती पुन्हा का करावी लागली, तर त्याचं एक महत्वाचं कारण तेच आहे की विस्तीर्ण पठार आहे रायगडवरती. आपण आजही जर जाऊन बघितलं तर त्या ठिकाणी घोड्यावरून व्यापार करता येईल अशी बाजारपेठेचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी शिवराज्याभिषेक झाला तो पूर्ण सभामंडप आहे आणि त्याचं सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही सभामंडप जिथे ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला त्याच्या दुसऱ्या टोकाला गेल्यानंतर तुम्ही जर तिथे थांबून ज्या ठिकाणी राज्याभिषेकाचं 32 मणाचं सिंहासन होतं त्या ठिकाणी तुम्ही जर शांत आवाजात बोलला तर पूर्ण आवाज जो आहे तो तुम्हाला शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा जर बघितलं तर ऐकू येतो. म्हणजे शांत आवाज म्हणजे त्याची रचना करत असताना आणि त्या ठिकाणाची निवड करत असताना शिवाजी महाराजांनी त्याचा सखोल अभ्यास केलेला दिसतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्याचा जो मुद्दा आहे, पावसाळ्यामध्ये पर्जन्यवृष्टी जी आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये आजही आपण बघतो मोठ्या प्रमाणावर असते. तर त्या ठिकाणी पाण्याचा साठा सुद्धा जो आहे तो महत्वाचा आहे. राजधानीचं ठिकाण आहे त्यामुळं त्या ठिकाणी वस्ती जी आहे ती सुद्धा मोठी असणार आहे. वाडे वेगवेगळे बांधावे लागले असतील तर सैनिक असू देत किंवा अधिकारी असू देत, राष्ट्रप्रधान मंडळ असू देत, या सगळ्यांची व्यवस्था जी आहे ती करण्यासाठी रायगडाची निवड करून त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता जी आहे ती सुद्धा चांगल्या दृष्टीनं नैसर्गिक दृष्ट्या अतिशय चांगलं ठिकाण म्हणून त्याची निवड केली गेली आहे. आणि दुसरं जर आपण बघितलं तर एक महत्वाचा उल्लेख आहे त्या ठिकाणचं असणारं जे काही वारं आहे ते वारं जिजाऊंना सोसत नसल्यामुळे खाली पाचाडला त्यांची व्यवस्था केली होती शिवाजी महाराजांनी. म्हणजे इतकं अगदी सूक्ष्म नियोजन जे आहे ते राजधानीच्या दृष्टीकोनातून निवडलं गेलेलं आहे रायगड. आणि असं सुद्धा म्हटलं जातं की नाही, छत्रपती शिवराय ज्यावेळेस राज्याभिषेक त्यांचा होईल त्यावेळेस शत्रुपक्ष पुन्हा एकदा आपल्यावरती उलटून येईल याची सुद्धा एक नाही मनामध्ये महाराजांची अटकळ होती. आणि त्याच्यामुळं किमान 4 महिने पावसाळा त्या भागामध्ये प्रचंड पाऊस आहे, त्याच्यामुळे शत्रू परत आपल्याकडे येणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून 4 महिन्यामध्ये पुढचं आपल्याला नियोजन काही गोष्टींचं करता येईल याही दृष्टिकोनातून आहे. राजकीय परिस्थिती आपल्याला बघितली पाहिजे. बरोबर. जेव्हा 6 जून 1674 राज्याभिषेक झालेला आहे त्यावेळेची राजकीय परिस्थिती बघायला पाहिजे. म्हणजे मोगल काय करत होते, आदिलशाही निजामशाहीमध्ये काय सुरू होतं, कुतुबशाहीशी शिवछत्रपतींचे संबंध त्यावेळी कसे होते, हे खरं तर साहेब चांगल्या पद्धतीने. मला तर तोच प्रश्न विचारायचा होता सर की ज्या वेळेस ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक झाला त्यावेळी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती काय होती? शिवाजी महाराजांचा जर आपण कालखंड बघितला तर 1645 पासून
त्यांनी स्वराज्य निर्मितीला प्रारंभ केला असं आपण म्हणतो. तर त्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की म्हणजे अगदी गुप्त काळानंतर इथं हिंदूंचं राज्य हे बऱ्यापैकी हळूहळू कमीच होत आहे. आणि पुढच्या काळात जर बघितलं तर देवगिरीकर यादवांचं जे पाडावलं मुस्लिम सत्ताधीशांच्या तिथून पुढे हिंदू राजवटच आपल्या या महाराष्ट्रातून पूर्णपणे नष्ट झाली. त्यानंतर ते थेट शिवाजी महाराजांचा काळ. एवढ्या मधल्या पिरियडमध्ये मग ते आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, मोंगल असतील, या सगळ्यांचंच प्राबल्य या प्रांतावरती होतं. आणि या एकमेकांचं सत्ता संघर्ष यांच्यामध्ये असल्यामुळे इथली रयची आहे ती त्याच्यामध्ये भरडली जायची. मग रयतेवरती जुलूम असतील, अत्याचार असतील, अन्याय असतील, हे फार मोठ्या प्रमाणावरती व्हायला लागले. आपण बऱ्याच मालिकांमधून वगैरे बघितलेलं आहे किंवा काही ऐतिहासिक जे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये तर असे उल्लेख आहेत की एखादी स्त्री जर एखाद्या त्या सरदाराला जर आवडली किंवा त्याच्या नजरेत आली तर ते दिवसाढवळ्या त्या स्त्रीचं म्हणजे अपहरण करून ते घेऊन जायचे. किंवा एखाद्या मोहिमेवरती जायचं असेल तर त्या ठिकाणी रस्त्यावरून जाताना किंवा त्या मार्गावरून जाताना शेतीमधले रयतेच्या शेतीमधलं पीक तिथं असेल तर त्याचं काही नुकसान होऊ नये असा कुठलाही ते विचार करायचे. उलट मोहिमेला गेल्यानंतर तिथल्या प्रदेशाच्या जवळपास जो प्रदेश असायचा तिथल्या लोकांची होता येईल तेवढी लुबाडणूक करायची, लूट करायची. असं ते सगळ्या गोष्टी अन्यायाच्या तिथं चालू होत्या. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये हे सगळं बघितलं आणि आपलीच लोक या लोकांना सहकार्य करतात तर आपल्या लोकांच्या पहिल्यांदा सार्वभौमत्वाचं किंवा स्वातंत्र्याचं एक बीज रोपण करणं गरजेचं आहे. हे शिवाजी महाराजांनी जाणून स्वराज्य हे लोकांना पटवून द्यायला सुरुवात केली की आपण सुद्धा जर आपलं मनात आणलं तर एक चांगल्या प्रकारचं राजवट आपण निर्माण करू शकतो ज्याच्यातून लोकांना एक अन्यायकारक जी काही राजवट आहे ती उलथवून टाकून चांगली राजवट आपण लोकांना देऊ शकतो. मग याच्यामध्ये महाराजांनी ज्यावेळी स्वराज्य निर्मिती सुरू केली तर त्यांच्या लक्षात आलं की काही आपलीच लोक आहेत. मग त्याच्यामध्ये आता चंद्रराव मोरे असतील, सुर्वे असतील, दळवे असतील, ही आपलीच लोक त्या लोकांना म्हणजे योगी सत्तेला सहकार्य करायचे. आता शिवाजी महाराजांचे वडील सुद्धा शहाजी महाराज त्यांना राजे म्हणून किताब होता. त्यांना दरबारामध्ये बोलवलं जायचे शहाजी राजे म्हणूनच बोलवलं जायचं. तसा चंद्रराव मोरेला सुद्धा राजे म्हणून किताब होता. पण या किताबाला काही तसा म्हणजे एक सार्वभौमत्व जे शिवाजी महाराजांच्या काळातलं होतं तसं त्याला नव्हतंच. ते काय करायचे की राजा म्हणून त्यांना जरी असेल तरी शेवटी ते चाकर आहे. त्या आदिलशाहीचे असतील, निजामशाहीचे असतील, ते शेवटी नोकर म्हणूनच काम करायचे. शहाजी महाराजांचा तर उल्लेख असा आहे की निजामशाही ज्यावेळी त्यांच्या ताब्यामध्ये आली तर निजाम जो होता तो अत्यंत लहान मुलगा होता. तर शहाजी महाराजांनी त्याला मांडीवरती बसवून त्याचं राज्यारोहण केलं आणि राज्यकारभार सुरू केला. महाराजांचं म्हणजे त्या काळची परिस्थिती थोडीशी वेगळी असणार आहे. आपण काय आता ते म्हणजे फक्त तर्क करू शकतो. पण शहाजी महाराजांना सुद्धा जो प्रयत्न जमला नाही स्वराज्य निर्माण करण्याचा, एक नवीन सत्ता निर्माण करण्याचा, तो प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. त्याला पाठबळ शहाजी महाराजांचं, जिजाऊ साहेबांचं होतंच. पण शिवाजी महाराजांनी ही सगळी जी अन्यायकारक जी राजवट आहे याचा सगळ्याचा विचार करून स्वराज्य कसं चांगल्या पद्धतीनं लोकांना देता येईल या ह्याच्यातून महाराजांनी प्रयत्न करून स्वराज्य दिलं. सर, याच्यामध्ये आता आपण विचार करीत आहोत किंवा बोलत आहोत म्हणजे राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये 6 जूनला काय नेमकं वातावरण असावं किंवा काय त्याचे संदर्भ मिळतात? 6 जूनचं म्हणजे सगळ्यात अगदी स्ट्रॉंग एव्हिडन्स आपण ज्याला म्हणतो तर ब्रिटिश एक वकील होते हेनरी ऑक्झेंडर. सुरत फॅक्टरी जी होती त्या सुरत फॅक्टरीचे जॉर्ज ऑक्झेंडर म्हणून एक प्रेसिडेंट होते. त्यांचा हा नातलग होता हेनरी ऑक्झेंडर. तो या कार्यक्रमासाठी म्हणूनच असं नाही तर शिवाजी महाराजांनी इंग्रजांच्या बरोबर जे काही वाटाघाटी चालू केली किंवा इंग्रज वखारीवरती काही ठिकाणी अटॅक झाले होते, त्यांची काही आरमारातली जहाजं होती ती आपल्या मराठा आरमारानं पकडलेली होती, त्याच्यातून काही त्यांचं नुकसान झालं. तर या सगळ्या गोष्टीतून व्यापाराच्या दृष्टीनं काही महाराजांच्यावर बोलणं करून काही सवलती मिळतात का हे बघायसाठी म्हणून तो खास रायगडवरती शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आलेला होता. तो सरासरी मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पाचडमध्ये आला आणि तिथून तो रायगड किल्ल्यावरती आला. मग 26 मेच्या दरम्यान त्याची आणि महाराजांची भेट झाली. ज्यावेळी तो गड चढत होता
त्याच्या चितदरवाजेपासून तो वरती येत होता. तर त्या किल्ल्याचं त्यानं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यातच रायगडची अभिदेयता कशी आहे ती आपल्याला पहिल्यांदा लक्षात येते. तो म्हटला की फितुरीशिवाय हा गड जिंकणं म्हणजे शक्यच नाही, एवढा तो बेला किल्ला. आणि याला जर तुम्ही कुठल्याही बाजूने वेढा लावला, किती याच्या वाटा अडवल्या, तरी सुद्धा हा किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊ शकत नाही. याला एकच पर्याय आहे, फितुरी. आणि ती जर झाली नाही तर हा गड अभेद्यच राहणार, असं त्यानं उल्लेख केला. तो ज्यावेळी किल्ल्यावरती आला तर त्यानं रायगडची राज्याभिषेकाची तयारी सुरू होती ती सगळी जण बघितली. तर रायगडचं 1671-72चं एक अस्सल पत्र उपलब्ध त्याच्या रायगडच्या संदर्भात. तर महाराजांनी 1671-72 स्वराज्यातले जे प्रमुख गडकोट किल्ले आहेत त्याच्या दुरुस्ती आणि बांधकामासाठी त्या काळामध्ये तब्बल 1,75,000 होणांची रक्कम वेगळी काढून ठेवली आपल्या स्वराज्याच्या बजेटची याची. आणि या 1,75,000 होणांमधली परत 50,000 होणांची तरतूद फक्त रायगड किल्ल्यासाठी 1671-72 म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाला 1674. त्याच्या अगोदर 3-4 वर्षे महाराजांनी ह्या रायगडचं जेवढे काय राजधानीच्या दृष्टिकोनातनं नवीन बांधकामं करायची असेल, आणखीन काय अभिदेयता करायची असेल, तटबंदीची बांधकाम असतील, बुरुजांची असेल, दरवाजे असतील, महाराजांचा जिथं राज्याभिषेक झाला तो दरबार हॉल आहे, छत्रपतींचं निवासस्थान आहे, त्याचबरोबर अष्टप्रधान मंडळातली त्यांची लोकांची राहण्याची व्यवस्था असेल, बाजारपेठ असेल. तर हे सगळं जे काय आणि प्लस ज्या एवढी लोक जर किल्ल्यावरती असतील तर एवढ्या लोकांच्या पाण्याची सोय होणं गरजेचं आहे. त्यासाठी गंगासागर तलाव असेल, हत्ती तलाव असेल, कुशावर्त तलाव असेल, अशा वेगवेगळ्या तलावांची टाक्यांची निर्मिती सुद्धा या दरम्यानच 1671-72 नंतर महाराजांनी करून घेतली. त्यामुळे रायगड किल्ल्याचं पहिलं वर्णन जे आपल्याला मिळतं ते हेनरी ऑक्झेंडन. आणि हेनरी ऑक्झेंडन ज्यावेळी वरती किल्ल्यावरती आला त्यानं हे सगळं बघितलं. त्यानं पहिली नोंद करून ठेवली की राजदरबार असेल, कचेऱ्या असतील, प्रशासकीय कार्यालय असतील, या अशा किमान रायगडावरती 300 वास्तू आज इथं बघायला मिळतात. आणि सगळीकडे अत्यंत चैतन्याचं वातावरण. मग तो 26 तारखेला ज्यावेळी महाराजांना भेटला त्यानं महाराजांना एक हिरेजडित शिरपेच, सलकडी एक दिली, त्याचबरोबर मोती दिलेली आणि दरबारी खुर्ची एक त्यानं महाराजांना नजर केली. मग महाराजांनी त्या सगळ्याचा स्वीकार केला आणि महाराजांनी त्याला सांगितलं की आपण बोलूया या सगळ्या विषयावरती, फक्त हा आता राज्याभिषेकाचा सोहळा तोंडावरती आहे, तो होऊ दे, आणि तो झाल्यानंतर मग काय असेल ते तुमच्या आणि आमच्या वाटाघाटीची चर्चा आपण करू. म्हणजे महाराजांनी त्याला राज्याभिषेकच्या सोहळ्यासाठी थांबण्याचं निमंत्रण दिलं. त्यामुळे तो तिथून पुढे 6 जूनपर्यंत रायगड किल्ल्यावरती राहिला. आणि त्याच्यात दररोजच्या नोंदी की आज रायगड किल्ल्यावरती काय झालं, कशा पद्धतीने राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे, हा सगळा जो काही उल्लेख जो मिळतो तो हेनरी ऑक्झेंडकडून मिळतो. त्यानं शिवाजी महाराजांना बघितल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं काही वर्णन त्यानं जे केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला अत्यंत महत्त्वाचं जे आहे ते त्याच्यामध्ये बघायला मिळतं. त्यात तो म्हणतो की शिवाजी महाराज 47 वर्षाचे असून अत्यंत देखणे आहेत. त्यांनी नमूद केलेल्या गोष्टी. त्याचबरोबर महाराजांच्या चर्येवरूनच त्यांची बुद्धिमत्ता आणि चाणक्यपणा सहजासहजी आपल्याला लक्षात येतो. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतरच ते किती बुद्धिमान आहे, चाणक्य आहे, हे लगेच लक्षात येते असं त्याचं म्हणणं होतं. त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळ गौरवणीय आहे. म्हणजे आज सुद्धा आपण बघितलं तर छत्रपती घराण्यातली एखादी व्यक्ती आहे, सातारचे आपले उदयनराजे असतील, आपले कोल्हापूरचे शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, 4-4 मध्ये जर ती लोक असतील तर त्यांचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. तशा पद्धतीनं ते उठून दिसणारे गौरवर्णीय त्यांचा हे आहे असं त्यांनी म्हटलेलं. त्याचबरोबर तो म्हणतो की महाराजांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ आणि टोकाशी बागदार आहे. महाराजांची नजर तीक्ष्ण आहे आणि पुढे त्यानं नाकाचा वगैरे उल्लेख आहे. त्याचबरोबर तो म्हणतो की महाराजांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ आहे. आणि पुढं तो एक महत्वाचं वाक्य म्हणतो की त्यांचं भाषण हे निश्चयात्मक, स्पष्ट पण जलद आहे. हे महाराजांचं म्हणजे प्रत्यक्ष हेनरी ऑक्झेंडरनं बघितलेलं वर्णन असलं त्याला खूप महत्व आहे. आणि त्याचबरोबर त्यानं 6 जूनला जे महाराजांचा राज्याभिषेक झाला तर त्यावेळी दरबारात तो स्वतः हजर होता. तर त्याचं सुद्धा वर्णन त्यानं त्याच्या डायरीमध्ये केलेलं आहे. तो त्याच्यामध्ये काय म्हणतो की ज्यावेळी मी आत गेलो तर समोर 32 मन सोन्याचं सिंहासन होतं आणि सिंहासनाच्या दोन्ही बाजूला सुवर्णांकित भाल्याच्या टोकावरती
अनेक अधिकारदर्शकांनी राजसत्तेची चिन्ह कोरली. मग त्याच्यामध्ये तराजू असेल, एका बाजूला मत्स्य असते, घोड्यांच्या शेपट्या असतील. तर ही काही राजचिन्ह जी आहे ती सगळी त्या एका भाल्याच्या टोकावरती लावलेली होती. उजव्या हाताला 2 मोठमोठ्या दातांच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. तसंच डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याचा तराजू न्यायचिन्ह म्हणून तिथं प्रत्येक गोष्टीला काहीतरी प्रतिकात्मक गोष्टी आहे. प्रतिकात्मक त्याला सगळ्याला अर्थ होते. आणि दरबार हॉलच्या ज्या भिंती होत्या त्याला तो सभागृह म्हणतो. दरबार हॉल जिथं समारंभ होता या सभागृहाच्या भिंती सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे शुभलक्षणी चिन्हांनी आणि चित्रांनी रेखाटलेल्या होत्या. छताचा सुद्धा त्यानं उल्लेख केला की अत्यंत मौल्यवान रत्न वापरून छताला सुद्धा झालर केलेली आहे. असा सगळा उल्लेख त्या हिंदू अभ्यासाच्या याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे सगळं सर्व वर्णन करत असताना ते चित्र सगळं नजरेच्या विक्रम तुमच्या वाचनामध्ये काही याच्या अनुषंगाने मला महत्वाची गोष्ट एक दिसते ती म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून जर आज विचार केला आपण तर ते खऱ्या अर्थानं मराठी शाहीतला सगळ्यात मोठा इव्हेंटच होणार आहे. आणि त्याचं सूक्ष्म नियोजन जे आहे ते हेनरी ऑक्झडेनमुळे खरं तर आपल्याला मिळालं. कारण की आपण मराठ्यांची कागदपत्र जर मिळाली तर अतिशय कमी कागदपत्र आहे, परंतु हा महत्वाचा इव्हेंटच खरं तर आपल्याला त्याच्याकडून मिळाला. त्याचं खरं तर आपण आभार मानायला पाहिजे. आणि अजून एक महत्वाचं मला सांगावंसं वाटतं की राज्याभिषेकाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 18 पगड रयत जी आहे रयतीचं स्वतःचं स्वराज्य जे आहे स्वतंत्र आणि सार्वभौम आणि त्याचबरोबर ही जी रयत आहे ही एका अधिकारी वाणीमध्ये ज्यांच्याशी बोलू शकते असा छत्रपती निर्माण झाला ज्याचं छत्र या रयतीवरती. म्हणूनच त्या दिवसापासून राज्याभिषेकापासून शिवछत्रपतींना छत्रपती पदवी जी आहे ती दिली गेली. इंद्रवर्जनांचा अनेक उल्लेख आहे की तो ज्यावेळी दरबारामध्ये आला तर नगरखान्याची जी पहिली वास्तू लागते दरबारामध्ये आज तर त्या नगरखान्याच्या दोन्ही बाजूला 2 मोठमोठ्या हत्ती अगदी सुवर्ण अलंकारी करून तिथं झुलत होते. त्याला आश्चर्य वाटलं की तो ज्यावेळी रायगड किल्ला चढत होता तर एका बाजूला पूर्ण डोंगर आहे आणि एका बाजूला खोल दरी आहे. अशा याच्यामध्ये माणूस वरती चढणं म्हणजे ते दिव्यच होतं. आणि अशा याच्यात ते हत्ती कशी वर आले असते हा त्याला पडलेला मोठा प्रश्न होता. त्याला ते सुद्धा नमूद करून ठेवलं. बरंच बोलता येईल परंतु मला एक शेवटचा एक प्रश्न विचारायचा तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा हा राज्याभिषेक झाल्यानंतर त्याच्यानंतर काय काय बदल राज्यामध्ये झाले किंवा काय इतिहासाच्या नोंदी घडत गेल्या. मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या अगोदरची जी कागदपत्र आहेत ती मुसलमानी कारगिरीवरती आपल्याला बघायला मिळतात. महाराजांनी ज्यावेळी राज्याभिषेक केला तर याच्या अगोदरची परंपरा होती की जो राज्यकर्ता स्वतःची राजवट निर्माण करतो तो ते स्वतःची शकावली किंवा सणावळी सुद्धा तो निर्माण करायचा. आपल्या हिंदू धर्माचा जर विचार केला तर शालिवान राजा त्यानं शालिवान राज्याची निर्मिती केली तर त्यानं आपल्याला शालिवान शब्द दिले. जसं शहाजहानच्या काळामध्ये शहाजहानचं राज्यारोहण झालं मुसलमानांच्या तर त्यानं त्याची कालगणना सुरुवात केली. तशाच पद्धतीनं शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवशकाची निर्मिती केली. 1674चं जे शिवराज्याभिषेक शक आहे तो 1674 म्हटल्यानंतर तो 1 नंबरचा शिवशक येतो. आणि तिथून पुढे आजपर्यंत आपण जर बघितलं तर 352 वर्ष या राज्याभिषेकाला होतात तर शिवशक 352. अशा पद्धतीनं ती कालगणना ही सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या नंतर सुरुवात केली. दुसरं महत्त्वाचं जो काही राज्यकर्ता राजवट निर्माण करायचा तर सगळ्यात महत्त्वाचं तो स्वतःच्या नावाचं नाणं किंवा त्या काळातलं चलन आपण त्याला म्हणतो तर ते सुद्धा तो सुरू करत असेल. शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातले काही नाणी जी आहेत ती तांब्यामधली आपल्याला शिवराई होऊन आपल्याला माहितीच आहे. पण राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराजांनी सुवर्ण होऊन हे चलन बाजारामध्ये आणलेलं होतं आणि पुढच्या काळामध्ये याच चलनाचा वापर हा देवदेवीसाठी होत होता. आणि त्यात आणखीन एक महाराजांनी बदल केला तो म्हणजे जी काही कागदपत्र आहेत किंवा त्यावेळीची बोलीभाषा होती तर त्या कागदपत्रांवरती जास्त करून मुस्लिम भाषेचा किंवा मुस्लिम लिपीचा ते फारसी असेल उर्दू असेल यातले बरेचसे शब्द त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळायचे. तर त्याच पद्धतीने शिवाजी महाराजांनी एक राजव्यवहार कोश म्हणून हा एक निर्माण केला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी शब्द जे आहेत ते आपल्या मराठी बोलीभाषेमध्ये
ते त्याच्यामध्ये इन्क्लूड करायला सुरुवात केली. हे 2-3 खूप मोठे बदल हे राज्याभिषेकानंतर आपल्याला बघायला मिळतात. विक्रमजी, तुमची काय कमेंट? सरांनी ते महत्वाचा मुद्दा सांगितला की मराठी जपायची ती सुरुवात शिवछत्रपतींनी स्वतः घालून दिलेली आहे. बरोबर. त्यामुळे तो जो राज्यव्यवहार कोश आहे ज्यापासून सुरुवात झालेली आहे, काही मराठी शब्द जे आहेत ते आता लोप पावत चालले आहेत. खऱ्या अर्थानं आपण या राज्याभिषेकाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपण मराठी भाषेचं जतन संवर्धनाचा जो विषय आहे तो आधी शिवकाळापासून सुरू आहे आणि तो आपण हा पुढे नेला पाहिजे असं मला वाटतं. आणि महत्वाचा मुद्दा अजून एक तो म्हणजे खास गागा भट्टांची नेमणूक केली होती राज्याभिषेक करण्यासाठी. हे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यांना या ठिकाणी बोलवून घेतलं आणि ती निवृत्ती झाली. परंतु राज्याभिषेक करत असताना राज्याभिषेकानंतरचा जो काय प्रभाव दिसतोय म्हणजे मराठ्यांचं तख्त जे एक निर्माण झालं, जसं मुलांचं तख्त होतं आधीचे, तसं मराठ्यांचं तख्त जे आहे ते तख्त खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून सुरुवात झाली. त्यामुळं मराठी शाही ज्याला आपण म्हणू शकतो त्याची सुरुवात जी आहे ती 6 जून पासून आहे. सर, ज्यांना हे सगळं बघितलं त्या हेनरींचा आपण उल्लेख केला, परंतु त्याचबरोबर परकीय काही असे लोक आहेत की त्यांनी सुद्धा या राज्याभिषेकाविषयी काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तर असे काही संदर्भ भेटतात का? पहिली गोष्ट काय झाली की मराठ्यांचं स्वराज्य हे काही सगळ्यांनाच रुचणारी गोष्ट होती. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, त्यालाच बराचसा विरोध स्वकीयांच्याकडचा तर होताच, पण परकीयांचा तर जास्तच होता. कारण नवीन एक शाही निर्माण होती. मग जसं कुतुबशाही आहे, आदिलशाही आहे, निजामशाही आहे, तसं ही काही भोसलेशाही नव्हती. हा सगळ्यात महत्वाचा तिच्यातला फरक आहे. कारण हे रयतेचं स्वराज्य होतं. पण ज्यावेळी शिवाजी महाराजांनी 6 जूनला राज्याभिषेक करून घेतला त्यावेळी बरेच परकीय वकील हे राज्याभिषेकाच्या प्रसंगाला उपस्थित होते. पण आता औरंगजेब हा महाराजांचा विरोधकच होता. तो काही त्याला आमंत्रण पण नव्हतं, तो येऊ पण शकत नव्हता. पण वकिलांच्याकडून किंवा हेरांच्याकडून जसं त्याला समजलं तर त्यावेळीचे काही नोंदी इतिहासामध्ये नमूद आहेत आणि त्या खूपच म्हणजे राज्याभिषेकाचं जे महत्त्व आहे ते किती होतं किंवा त्यांना त्याची किती धास्ती होती हे आपल्याला लगेच लक्षात येतं. औरंगजेबाच्या काळातली एक नोंद आहे की ज्यावेळी औरंगजेबाला समजलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे तर म्हणजे त्या शब्दातच आपण ते सांगूया, पाचशाच कळून तख्तावरून उतरून ते अंतपुरास गेले. म्हणजे तख्तावर बसलेला होता औरंगजेब, तो उतरला आणि अंतपुरामध्ये गेला व दोन्ही हात भुईस घासून आपल्या देवाचे नाव घेऊन परम खेद केला. म्हणजे अल्लाचं नाव घेऊन त्यानं हात टेकले आणि त्यानं फार दुःख व्यक्त केलं. 2 दिवस उदक घेतलं नाही, म्हणजे 2 दिवस त्यानं पाणी जेवण वगैरे काही घेतलं नाही आणि बोलला, खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करून तख्त बुडवून मराठीयास तख्त दिले, आता तर हद्दच झाली. म्हणजे खुदाकडे सुद्धा त्यानं शेवटी हे मान्य केलं की तुमचं थोडंफार का होईना मराठ्यांना काहीतरी सपोर्ट आहे, त्यामुळे आमचं तख्त बुडवून तुम्ही मराठ्यांना तख्त दिलं, हे काही तुम्ही बरोबर केलेलं नाही, हे हद्दच आहे. असा बहुत खेद करून दुःखाचे पर्वत मानले. आणि त्याच्या पुढचं इंटरेस्टिंग आहे की मग मोठ्या वजिरांनी त्याच्या दरबारात जे त्याचे सरदार होते, वजीर होते, त्या वजिरांनी त्याचं नाना प्रकारे समाधान करून आना पुन्हा घालून पुन्हा तख्तावर बसवलं. म्हणजे आना पुन्हा म्हणजे काय की आम्ही काही तर करतो, शिवाजी महाराजांचा बिमोड करतो. म्हणजे लहान मुलाला एखादं कसं आपण एखादी गोष्ट दाखवतो, त्याला आम्हीच दाखवतो किंवा हे तुला हे कर, तू काहीतरी खा किंवा काहीतरी हे कर, तशा पद्धतीनं त्याला ते आमिष दाखवली आणि मग परत त्याला तख्तावरती बसवलं. म्हणजे हे औरंगजेबाची ही काही कृती आहे, मानसिक स्थिती, त्याची मानसिक स्थिती, त्याच्यातूनच लक्षात येते की त्याला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रुचलेलाच नव्हता. शेवटचे कमेंट्स की 352वा शिवराज्याभिषेक साजरा होतोय, काय संदेश द्याल शिवप्रेमींना? शिवाजी महाराजांचं चरित्र सगळ्याच दृष्टिकोनातून आजही अंगीकारण्यासारखं. महाराजांच्या काळातल्या 2-3 नोंदी अशा आहेत की महाराजांचं जलव्यवस्था, मग असे जसं म्हटलं की किल्ल्यावरती जे सैन्य असायचं किंवा किल्ल्यावरची जी शिबंदी असायची, पहिलं त्यांच्या पाण्याची सोय करा. हे महाराजांचं जलव्यवस्थापन जे आहे ते आज आपल्याला खूप गरजेचं आहे आजच्या घडी. त्याच पद्धतीनं महाराजांचं कचरा व्यवस्थापन सुरू आहे. गड किल्ल्यावरती कचरा करून आज आपण गड किल्ल्यांची अवस्था बघतो, खूप वाईट अवस्था आपल्याच लोकांकडून ती होते. मग नुसतं शिवाजी महाराजांचं शिवजयंतीला जय जयकार करायचा, शिवराज्याभिषेकाला त्यांचं स्मरण करायचं आणि इतर दिवशी जेवढं आपल्याला इतिहासाची मोडतोड करता येईल तेवढी न करता शिवाजी महाराजांचं चरित्र थोडं जरी आपण आत्मसात केलं तर आपलं आयुष्य सुखकर होण्यास काहीच अडचण नाही.
त्यामुळे शिवचरित्र फक्त डोक्यात न घेता ते स्वतःच्या आचरणात आणायला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे. खरंच. सरांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. शिवचरित्रातनं शिकण्यासारखं काय आहे तर हजारो संकट येत गेलेली आहेत. अगदी तुम्ही जर बघितलं तर पन्हाळ्याचा वेढा जर बघितला तर 3.5 महिने त्या ठिकाणी अडकून पडले. दिल्लीसारख्या ठिकाणी, आग्रासारख्या ठिकाणी शिवाजी महाराज अडकून पडले होते, तिथून तुझं त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. शिवचरित्र वाचत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या येतात त्या तर एवढ्या मोठ्या नाही आहेत, हेच आपण बघितलं पाहिजे आणि हेच त्याच्या चरित्रातून शिकायचं आहे की हजारो संकट जरी आली तर त्यातून आपण नक्कीच मात करू शकतो आणि त्यासाठी आपण समोर शिवछत्रपतींना नक्कीच ठेवू शकतो. ते तुम्हाला त्यांच्या चरित्रातून नक्कीच वाढ दाखवतील. 352वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय. सगळीकडे जय जयकार असेल, परंतु ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाची कमेंट करत असताना मान्यवरांनी सांगितलं की शिवराय फक्त वाचनापुरते किंवा जयघोषापुरतं मर्यादित ठेवू नका, तर शिवरायांचं आचरण ज्यावेळेस मनामध्ये येईल त्यावेळेस महाराजांनी डोळ्यामध्ये जे पाहिलेलं त्यांचं स्वराज्य आहे ते कदाचित प्रत्यक्षात उतरवू शकतं. महाराजांनी काय पाहिलं होतं स्वराज्यामध्ये की मुलीबाळी सुरक्षित असाव्या. महाराजांनी काय पाहिलं होतं की शेतकरी आणि रयत ही सुखी असावी. महाराजांनी काय पाहिलं होतं की गोरगरीब आणि 18 पगड जातीची लोक गुण्यागोविंदानं नांदली पाहिजेत. शिवरायांचा हा जरी विचार या निमित्तानं प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबला तरी या दिवसाचं सार्थक होईल असं म्हटलं जातं. आपण दोघेही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात, त्या सगळ्या गोष्टीवरती खूप सुंदर रीतीनं सखोल रीतीनं प्रकाश टाकला. त्याबद्दल टीम नेक्स्ट मराठीच्या वतीने मी आपल्या दोघांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.